मनपूर्वक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचं आपण YouTube साठी रेकॉर्डिंग करत आहोत, त्यामुळे मी सुरुवातीलाच विनंती करते की आपण कृपया माईक म्यूटवर ठेवावेत. व्हिडिओ ऑन ठेवलेत तर खूप आनंद होईल. तर पुनश्च सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज शारदीय नवरात्र सुरू झालेले आहेत. घटस्थापनेचा पहिला दिवस, पहिली माळ. अतिशय आनंदाने उत्साहाने घरोघरी घट स्थापन झालेले आहेत. माता भगवतीचं सृजनात्मक रूप आपल्या घरात येऊन वास्तव्यास राहिलेलं आहे. तर राज्ञी फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमापैकी हा एक नवदुर्गा कार्यक्रम गेली 6 वर्ष कुठल्या तरी ताईंचा माईक ऑन आहे, मी सांगते त्यांना 1 मिनिट. कळे कुठल्या ताईंचा माईक ऑन आहे? सर्वांना पुन्हा एकदा विनंती, मला सापडत नाहीये कोणत्या ताईंचा माईक ऑन आहे. सर्वांनी आपापली माईक म्यूटवर ठेवावेत. तिथे एक बटन असतं माईकचं, ते फक्त प्रेस करा, त्याच्यावर क्रॉस आला की ते म्यूट होतं. तर अशा राज्ञी फाउंडेशनच्या ह्या वर्ष 6वं आहे नवदुर्गा कार्यक्रम आयोजित केला जातो. ह्याद्वारे आपण समाजातल्या अतिशय कर्तबगार माता भगवतीचं स्वरूप असलेल्या 9 महिलांना बोलवतो आणि त्यांच्या कार्याविषयी, आपल्याच मैत्रिणी आहेत ह्या, आपल्याच आसपास वावरणाऱ्या, त्यांच्या, मला वाटतं शुभांगी जोशी ताईंचा माईक ऑन आहे का? हा, धन्यवाद ताई. तर अशा आपल्याच मैत्रिणींचा आपण परिचय ह्या 9 दिवसांमध्ये करून घेतो. अशा एक प्रकारे ही माता भगवतीची सेवा आहे, त्यामुळे मला खूप खूप आनंद होतोय तुम्हा सर्वांचं स्वागत करायला. मी आता थोडक्यामध्ये राज्ञी फाउंडेशनचा परिचय करून देते आणि मग आपल्या श्री सुक्त म्हणूयात आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांचा मी परिचय करून देईन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. राज्ञी फाउंडेशन ह्या आपल्या कट्ट्याचं किंवा ह्या व्हॉट्सअप समूहाचं ध्येय हे महिलांचं सबलीकरण, आध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक मदत ह्याद्वारे समाजाची मदत करणे हा याचा उद्देश आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे राज्ञीने जनमानसात सकारात्मक व महत्वपूर्ण बदल घडवलेले आहेत. समाजातील प्रत्येक बांधवाचा विकास, सर्वांगीण प्रगती व त्याच्यातील क्षमतेला चालना देता देता त्यांनी उपयोगी व्हावे ह्यासाठी वातावरण निर्मिती ह्यासाठी राज्ञी कटिबद्ध आहे. भुसारी कट्टा म्हणून 2014 मध्ये हा ग्रुप उदयाला आला. हा गट 2022 मध्ये राज्ञी सोशल फाउंडेशन पर्यंत पोहोचला. देशाविदेशातील महिला, पुरुष आणि उद्योजक ह्या गटाचे सदस्य आहेत. 466 ही सदस्य संख्या असलेल्या ह्या समूहामध्ये व्हॉट्सअपद्वारे आपण उद्योजकांना आपापल्या व्यवसायाची जाहिरात करायला देतो. कालच्या पितृपक्षातील अन्नदानाचं मला तुम्हाला सांगायची माहिती. काल पितृपक्षातलं अन्नदान राज्ञींनी केलं आणि त्यात वस्तीतील मुलांना अन्न, ब्राह्मण भोजन, मुंबई येथील गणपती मंदिरात मोदक आणि उडीद वड्याचं वाटप, वृद्धाश्रमात सफाई कामगार यांना अन्नदान, असे एकूण 45,000 रुपये एवढं योगदान आपण पितृपक्षाच्या निमित्त समाजात केलेलं आहे. तर ह्यासाठी राज्ञी फाउंडेशनचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ह्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता संध्या मित्रगोत्री काकू ह्या श्री सुक्तांनी सुरुवात करतील. संध्याताई. आहेत का संध्या काकू? आहेत. तू म्हण काकू दिसत नाहीये तू ताईंची हे सांगून टाक माहिती. बर, तर आपण श्री सुक्त काकू जॉईन झाल्यावर घेतील. आपण आता आपल्या आजच्या पहिल्या माळेच्या ज्या प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. त्यांचंच बोलणं इतकं ऐकण्यासारखं आहे की मी अगदी थोडक्यामध्ये त्यांची माहिती देते. माझा आवाज येतोय का मोहिनी? हो काकू, येतोय.
हा. संध्या काकू म्हणतायत. चालेल का मी बोललं तर? हो हो हो. हा, सर्वांना नमस्कार. आता या शारदीय नवरात्राच्या निमित्तानं आपण जमलोय, खूप छान गोष्ट आहे. मी पहिले फक्त 4 ओळीचं श्री सुक्ताचं ध्यान आहे ते श्लोक म्हणते आणि मग श्री सुक्त म्हणते. अरुण कमल संस्था तद्रज पुंजवर्णा करकमल धृतेष्टा भीतियुग्मांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृती पद्ममाला भवतु भुवन माता संततौ श्रीः श्रियेन्नः. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये शीर्मा देवी जुषतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममापूतिं वाचः स्वस्ति चन्द्रां प्रभासाय यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमिं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिम समृद्धिं च सर्वात् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् मनसः काममाकोतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रेता यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यत्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं जातवेदो आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्वान् विन्देयं पुरुषानहम् यशुचिप्रयतो भूत्वा जुह्यादाजमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्चम् च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे जुषतां देवी सर्वकामांश्चदैः मे पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तशाश्वतरीरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभां मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तजापिनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मे वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियां
लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्। ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। आमच्या मॅडमचं उद्या आहे बरं श्रीवत्सं का. आयुष्यम् आरोग्यम् आविदात् शोभमानं महीयते। धान्यं पशुं भोक्तृलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। ॐ लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। रोहिंग्या आणि बांगलादेशींचा महाराष्ट्रामध्ये कचरा साफ करणार म्हणजे मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारांमध्ये संध्या काकूंनी उत्तर दिलेलं आहे. मी त्यांचे आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद. एकदा विनंती करते की आपापले माईक चेक करा आणि म्यूटवर ठेवा. बातमी आहे किंवा 7 तारखेला. धन्यवाद. आज श्री सुक्तांनी छानशी सुरुवात झाली आहे. तर आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्राच्या राज्ञी फाउंडेशन तर्फे आयोजित केल्या गेलेल्या नवदुर्गा कार्यक्रमात मी सुमन मंगेश आव्हाड आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते. आणि आज आपल्याला लाभलेल्या दुर्गा आहेत सौ आरती निलेश चव्हाण यांची थोडक्यात ओळख करून देते. सौ आरती निलेश चव्हाण ह्या आपल्या मूळच्या पुण्याच्याच आहेत. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या ह्या ताई आहेत. त्यांच्याशी बोलणं म्हणजे एक आनंददायी अनुभव आहे. त्यांचा थोडक्यात परिचय असा की त्या YCB आयुष मंत्रालयाच्या सर्टिफाईड योगा ट्रेनर आहेत. इंटरनॅशनल सर्टिफिकेशन फॉर रोप अँड बेल्ट थेरपिस्ट त्यांचं झालेलं आहे. मेडिकल योग फॉर लाईफस्टाईल डिसिजेस हे शिक्षण त्यांनी घेतलंय. योगशास्त्रात त्या आता मास्टर्स करत आहेत. हठयोग आणि अय्यंगार योग इन्स्टिट्यूट पुणे येथील त्या रेग्युलर साधक आहेत. योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन ही त्यांची धारणा आहे आणि त्या धारणेचा प्रचार प्रसार त्या करतात. 3 वर्षांपासून त्या पुण्यात योगाचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेत आहेत. अमेरिकेतील योग साधकांसाठी विशेष बॅच त्या घेतात. अमेरिकेतील युवकांचे वैयक्तिक वर्गही त्यांना घेण्याची संधी मिळालेली आहे. या व्यतिरिक्त ताईंनी त्यांच्या सोसायटीत रोप अँड बेल्ट थेरपी सेशन, हैदराबाद येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी योग वर्ग, ETDH च्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये 35 एम्प्लॉईजसाठी योग वर्ग असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. कोथरूडच्या विशेष उल्लेखनीय उपक्रम मला असा वाटला की कोथरूडच्या अब नॉर्मल होम या विशेष मुलांची जी शाळा आहे तिथे सुद्धा ताईंनी योग वर्ग घेतले. हे कमी पडलं म्हणून की काय, त्यात ताई सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग अशा अनेक आघाड्यांवर तज्ज्ञ आहेत. त्या मला म्हणाल्या की हिमालय हे माझं दुसरं घर आहे, इतकं ते रेग्युलर त्या ट्रेकिंगला जातात मे महिन्यात. या व्यतिरिक्त त्या उत्तम गृहिणी आहेत. अशा या आरतीताईंना सर्वजण ऑसम आरती म्हणून ओळखत असतील, यात काय नवल. तर आता जास्त वेळ न घेता मी आरतीताईंना विनंती करते की त्यांनी बोलायला सुरुवात करावी. आम्हाला तुमचा परिचय करून द्यावा. आरतीताई, हे तुम्ही गप्पा म्हणा. ओके. येस. नमस्कार आरती. सुजाता. कार्यक्रमात स्वागत. येस. थँक्यू. तुला म्यूट करता येईल, म्यूट फॉर ऑल. तर बघ, आवाज येतोय माझा? हा. सो नमस्कार. एवढा काही पाढा वाचलास तू माझ्या ह्याचा. तर 2019ला मी खरंच नशिबान समजते स्वतःला की लॉकडाऊनच्या दरम्यान नंतर योग माझ्या आयुष्यात आला. योगा हे खरं इंग्लिश मध्ये बोलण्याची गोष्ट आहे, म्हणून आम्ही योग असा शब्द वापरून आपल्या संस्कृतीचा आणि आपल्याच धरोधर जी आहे 2500 वर्षांपूर्वी पतंजलींनी जे आपल्याला इतकं सुंदर अगाध असं ज्ञान दिलेलं आहे, त्याच्यातला एक थोडासा बिंदू म्हणता येईल आपल्याला एक, म्हणून माझा संबंध ह्या योग मार्गामध्ये आलाय. आणि त्यापूर्वी सगळं करून झालं, म्हणजे रनिंग केलं आहे, वॉकिंगचा एक आमचा छान ग्रुप होता. तर हे सगळं करता करता आता ह्या टप्प्यावर पोहोचले आहे की आनंद, जेव्हा मोहिनी मला म्हटली की तुमच्या विषयाचं नाव सांगा, तेव्हा अचानक मला आपल्या संतांच्या 4 ओळी आठवल्या की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद ही अंग आनंदाचं रंग,
आनंदाचे दोही आनंद तरंग. तर हा आनंद म्हणजे तरी काय असतो आणि आनंदाची परिभाषा ही काय आहे, तर ती प्रत्येकासाठी वेगळी आहे. खरं तर कोणाचा आनंद कशात असेल आपण सांगू नाही शकत. आणि आनंद म्हटलं की आपण त्याची तुलना ही सुख आणि दुःख या कन्सेप्ट पेक्षा कशी वेगळी आहे ती थोडस बघूया. तर एम ए करत आहे असं सांगितलं आता आपल्या ताईंनी. तर ह्या एम एच्या जेव्हा पहिल्या वर्गात आम्ही पहिल्या सेमिस्टरला पाहिलं की तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञानामध्ये 9 दर्शन आहेत आणि त्या 9 दर्शनामध्ये आस्तिक आणि नास्तिक असे दोन हे पडतात, प्रभाग पडतात. तर त्याच्यामध्ये 6 दर्शनांनी जे रिइटरेट केलं आहे तेच हे आहे. आणि नंतर नास्तिक मध्ये जे बौद्ध दर्शन आणि चार्वाक सगळे येतात. तर हे आयुष्य हे दुःखाचंच आगर आहे, हे पहिले तुम्ही मान्य करा की आयुष्यात दुःख हे असतातच आणि सुख हे अगदी म्हणजे मला दोस्ती मधलं ते गाणं आठवतं, सुख है एक छाओ थंडी आती है जाती है दुःख तो अपना साथी है. तर तुम्ही म्हणाल की आनंदावरून सुख दुःखावर आरती तू कशी गेलीस. तर मला असं वाटतं की हे जे शरीर आपलं आहे बनलेलं, हा ते पंचकोशात्मक आहे. आता 5 या आकड्याशी आपला किती संबंध येतो बघा. हा पंचकोशात्मक, पंचतत्वांनी बनलेलं, पंचेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सगळं आपलं ह्या 5 आकड्याशी फार साधर्म्य ठेवतं. आणि जे आपल्या पृथ्वीमध्ये आहे, जे आपल्या भूमातेमध्ये आहे, तेच तत्व आपल्या शरीरातही आहेत, है ना. त्यामुळे हे 5 जे मेन कोश आहेत त्यावर आपण थोडासा प्रकाश घेऊया की अन्नमय कोश, जे अन्न खाऊन आपण बनतं ते हे शरीर. त्याच्यानंतर प्राणमय कोश म्हणजे आपला श्वास, आपली एनर्जी. त्यानंतर आहे ते विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि माझा आवडता विषय, आजचा विषय तो आहे आनंदमय कोश. तर आनंदमय कोश म्हणजे नक्की तरी काय आहे. शंकराचार्य नेहमी म्हणतात की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. मग हे जग सगळं खोटं आहे का, आपण आता एकमेकांशी बोलतोय हे सगळं खोटं आहे का. तर असं त्यांना म्हणायचं नाही. त्यांना हेच सांगायचं आहे की आपण ह्या परमात्म्याचं एक सूक्ष्म रूप आपल्या शरीरामध्ये आहे आणि ते इतकं विशाल आणि इतकं सुंदर आहे की तो आनंदमय कोश, त्या कोशापर्यंत ज्याला जाता येईल तो सगळ्यात सुखी. म्हणजे बघा, हा आपण आत्मा आणि परमात्मा, आता आपण हिंदू संस्कृतीला आणि सगळ्या कन्सेप्टला मानतो म्हणून आपण म्हणतो की आत्मा आहे. आता सेश्वर आणि आस्तिक जर विषयांवर बोलायचं आहे तर आत्मा आहे, बरोबर. तर आपण हे जाणलं, ही एक गोष्ट जाणली जी मी या तत्वज्ञानामध्ये, एम एच्या तत्वज्ञानामध्ये शिकले, की तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा हा भिन्न आहे, बरोबर. तर हा जो आनंद कोश आहे जो तुमच्या आतमध्ये आहे, है ना, तो इतका कायम आनंदी आहे, कायम सुखात आहे, त्याला कशाचीही डिपेंडन्सी नाहीये त्या आनंदाला. आणि मग असं म्हटलं जातं की कोशातून म्हणजे सगळ्यात अडकतो कुठल्या कोशात, तर आपण मनोमय कोशात मध्ये अडकतो. आणि मग त्या आनंदमय कोशाच्या डोहापर्यंत पोहोचणं सहज साध्य होत नाही. ज्यांना झालंय ते आज संत महात्मे, आणि आपण खरंच नशिबान आहोत की ह्या सगळ्या संत महात्म्यांमुळेच आपल्याला कळलं की अध्यात्म काय आहे, खरा आनंद कशात आहे. तर जेव्हा आपण म्हणतोय की मनोमय आहे, विज्ञानमय आहे आणि मग जाऊन अंतरंगातला तो आनंदमय कोश आहे, तर खरं तर ब्रह्मांड आपल्यामध्ये सामावलं गेलंय, हे मान्य करता तुम्ही. आणि आज फक्त तुम्हाला ऐकायचं नाहीये, मला वाटतं 1-2 जणांचेच व्हिडिओ इथे ऑन आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल सुरुवातीला की शक्य झालं तर, नाही तर मला असं वाटेल की मी कुठल्या वेगळ्या प्लॅनेट वरून बोलते. तर एक रिक्वेस्ट की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले तर उत्तम आहे. मला माहितीये अजूनही कुठेतरी जेवण वाढली जात असतील, कुठले तरी कामं चालू असतील. येस नेहा, थँक्यू सो मच. तर आनंदाला जर आपल्याला सामोरं जायचं आहे आणि काही छोट्या छोट्या जे आजपर्यंत मी अनुभवतीये आणि आता इतकं सुंदर झालेलं आहे या आनंदाला खरंच गवसणी घालणं,
तर ह्यासाठी मला तुमचं फेस टू फेस दिसणं फार छान वाटेल. आणि मी एकटी पूर्ण वेळ बोलणार नाहीये, तर आपण मध्ये मध्ये काही गोष्टी करणार आहोत क्रिया, ज्याच्यामुळे तुमचं पूर्ण कनेक्शन राहील, नाही तर ते एकतर्फी अशी हे राहील, गाडी राहील. तर माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी हे चालू करावं. तर मी बोलत होते की आपल्या सगळ्यांमध्ये एक ब्रह्मांड सामावलं आहे. म्हणजे बघा हा, बऱ्याचदा आपणच आपल्याला रिस्ट्रिक्ट करत असतो. म्हणजे होतं असं की देवाने त्याचा अंश म्हणून तुम्हाला पाठवलंय, बरोबर आहे. मग तो छोटा अंश असेल का हो? नाही ना, तो पूर्णत्वाचाच अंश आहे ना आपल्यामध्ये. म्हणजे काय, देवाने सांगितलं की मी तुझ्यामध्ये आहे, तुझ्या अंतरंगामध्ये आहे, तू फक्त मला जाण. आता या सगळ्या जाण आणि जाणीव या गोष्टी, आता मी आहे की जाणीवा आपल्या आहेत का, अवेअरनेस आपल्यामध्ये आता आहे का या गोष्टीचा, की प्रत्येकामध्ये एक एक शक्ती, प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, पण ती जाणणं आणि अवेअरनेसने वागणं, हे जी मिसिंग लिंक आहे, त्याच्यामुळे सगळा होतो गोंधळ. आता आरतीला काय, आरतीला सगळं शक्य आहे, म्हणजे योग शिकवते, सायकलिंग करते, ट्रेकिंगला जाते, नशीबवान बाबा आरती. तर इथे नशीब तर मी म्हणते, पण नशिबाच्या आधी येतो तो कर्माचा भाग. हा थोडासा समजून घेण्याला थोडासा अवघड विषय, पण तो आपण सोपा करून बघूया. हा म्हणजे बघा की प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात, अपेक्षा असतात आयुष्याकडून. पण आला पण आला इथे की तिला काय उठून सकाळी मस्त सायकलिंग करायचं, हे करायचं, तिला बाई शक्य आहे, मला तर शक्यच नाही झालं. आपणच आपल्याला एक बाउंड्री दिली आणि प्रॅक्टिकली पण ते अशक्य असतं. पण इथे आज माझ्या समोर अशी काही माझ्या मैत्रिणी बसल्या, त्या अशक्यला पण शक्य करतात. म्हणजे इथे डॉक्टर मनीषा जाधव आहे, मी तिला रिक्वेस्ट करते की तिने व्हिडिओ ऑन करावा. तर सांगायची गोष्ट की एखादी गोष्ट मला करायची आहे, पण मीच माझ्या मनामध्ये आधीच ठरवते की हे मला शक्य नाही, सॉरी, हे दिस इज नॉट माय कप ऑफ टी, असं जेव्हा मी म्हणते तेव्हा येस मनीषा. तर मनीषाला 7:30 करायचा असतो सगळ्या घरातल्या स्वयंपाक पाणी डबा बिबा, पण मग ती काय करते, तिने सोल्युशन काय काढलं की ती लवकर उठते आणि मग वॉकला जाते, ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायच्याच. मग हे आपण ठरवतो का? आपण आधीच काय करतो की ती एक बाउंड्री आखली की नाही, मला तर शक्यच नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, हे ब्रह्मांड, हे विश्व आहे ना, कायम तुम्हाला तथास्तु म्हणायला बसलेलं असतं बरं का. गंमत बघा, आणि अगदी तुम्हाला वाटेल तर टिपूनही ठेवा मी जे काही सांगत आहे. म्हणजे आय बिलीव्ह इन डायरी. आत्ताही माझ्या समोर माझे विवेकानंद, हे माझे खूप आदर्श सगळे जे महात्मे आहेत त्यातले एक आहे. तर मी डायरी घेऊन बसली, तुम्हाला दिसेल इथे 2024. तर आपण काय करायचं आहे, हे ब्रह्मांड जे आपल्याला सगळं द्यायला बसलेलं आहे, तिथे किंतु परंतु आणायचा नाही. आणि ह्या गोष्टीला एज बार नाहीये. हास्य क्लब मधल्या आमच्या मोहिते काकू इज द बेस्ट एक्झाम्पल आहे. आनंदी राहण्याचं उत्तम साधन म्हणजे पहिले तर तुम्ही काम करायचं आहे तुमच्या मनावर आणि मग शरीरावर. म्हणजे याची सुरुवात कशी होते, आता बघा 3 गोष्टी आहेत या ब्रह्मांडामध्ये. जर आपल्याला काही करून घ्यायचं असेल स्वतःसाठी, तर पहिले होतो तो म्हणजे थॉट येतो, एक विचार येतो, बरोबर. आणि मग तो विचार आला की शब्द, मग मी कोणाला तरी सांगते किंवा माझे विचार मी स्वतःशीच बोलते किंवा राईट करते, लिहून ठेवते. म्हणजे काय आले, शब्द. बघा हा, विचार आला, शब्द आले, आणि आता ह्याच्या पुढे जी व्हायला पाहिजे, जी होत नाही, ती म्हणजे आहे कृती. हा, मला माझं वजन कमी करायचं आहे, विचार आला. मला त्याच्या पुढे हेही माहितीये कसं करायचंय, वॉकिंग आहे, रनिंग आहे, एन नंबर्स ऑफ आता तर आपल्याला ऑप्शन्स आहेत, आला, ते बोलले मी. पण अहो तुम्हाला कृती करायला उठावं लागेल ना लवकर. पण अगं मला डबे असतात, तुला काय बाबा, तुला उशिरा डबे असतील, मला तर सकाळी 6 वाजता डबे. एक मुलगी 6ला जाते, दुसरी 7ला जाते आणि नवरा 8ला जातो. आरती सांग वेळ काढू कधी. तर
आणि जॉब पण करतोय आपण, तर स्वतःचं पण आहे. तर मी इथे फक्त प्रॉब्लेम डिस्कस नाही करणार आहे, तर सोल्युशन पण देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर आपल्याला वाटत असेल की मला खरंच काहीतरी करायचंय, या सगळं जेवढं आता या ताईने वाचलं ना, त्याच्यात प्रबळ इच्छाशक्ती हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. लक्षात घ्या. अगदी नॉर्मली घेऊ नका, आणि मी बोलते म्हणूनही लक्षात ठेवू नका. पण बघा, प्रबळ इच्छाशक्ती जर आपण वापरली, जी प्रत्येकामध्ये असते, पण ती सहसा वापरली जात नाही. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. सगळ्यात आता पॅरा ऑलिम्पिक मध्ये आपण पाहिलं की काश्मीर मधली एक मुलगी, गरीब घरातली मुलगी, हा, तिला वाटलं की हात नाहीये तिला, पण तिने सुवर्ण पदक पटकावलं. आणि प्रत्येक पॅराऑलिम्पिक मधल्या प्रत्येक जणाचं आपण बघतोच. म्हणजे कधी कधी वाटतं ना, देवाने एवढं सगळं काय दिलंय ना, पण ती जी कुरकुर करायची आपली सवय, किंवा काही ना काही आपल्याला बहाणे सापडत असतात की हे नाहीये ना, ते नाहीये ना, म्हणून माझ्याच्याने होत नाही. तर बॉस, असं काही नाहीये. तर तुम्हाला महत्वाचं काय करायचंय, तर तुमच्या अंतरंगातली जी शक्ती आहे. आज आपण देवींचं सगळं हे पाहत आहोत. देवींचं पहिलाच दिवस आहे, आणि मला भाग्याने रात्रीकडून मला ही संधी मिळाली की आज मी तुमच्या समोर बोलणार आहे. तर या इथल्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक अगाध शक्ती आहे. तुम्ही हा विचार करा की आपण जेव्हा एका जीवाला, आपल्या जीवातून एका जीवाला निर्माण करण्याची शक्ती ठेवतो, आणि त्या सगळ्या त्रासातून स्त्री जाते, आणि ती एका छानशा, म्हणजे पुढच्या पिढीसाठी ती एवढी शक्ती तयार करून करते, तर शारीरिक तर आहेच आहे. मग पुढे अडचण काय आहे, तर ह्या इच्छाशक्तीची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एखादी गोष्ट वाटते ती लिहून ठेवा, बोला, आणि त्या दृष्टीने काम करायला सुरुवात करा. मग वेळ वेळ कसा काढायचा, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आत्ताच रिसेंटली ना 10ला डेटा बंद, हे मी स्वतःला घालून घेतलेलं एक वळण म्हणा, एक सवय म्हणा. आणि ती मुद्दाम मी माझ्या वेगवेगळ्या ग्रुपवर अनाऊन्स करते की आपल्याला त्या दृष्टीने एक वॉच असतो की कोणाला तरी आपण सांगतोय, म्हणजेच आपण ते पाळायचंय. आपला मॅक्झिमम वेळ सगळ्यांना मान्य आहे, सगळे ऍडिक्शन ऍडिक्शन म्हणा, किंवा अरे आमचं तर कॉलवर, म्हणजे मोबाईलवरच कॉल असतो आणि स्क्रीनचा विषय आहे. तर आपण हळूहळू वेळ कसा काढायचा या जर गोष्टीकडे वळलो, तर व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला, त्यानंतर व्हॉट्सअपमध्ये जेव्हा बऱ्याचशा ग्रुप्समध्ये, किंवा व्हॉट्सअप तर आता थोडं पुराना हो गया, इंस्टाग्राम रील. असं म्हटलं जात आहे की माशाचा जो स्पॅन आहे, अटेन्शन स्पॅन आहे, तो आहे 8 सेकंद. आताच्या एका पाहणीमध्ये असं लक्षात आलंय की आपला स्पॅन हा 30 सेकंदाहून 20, 15, 8, 5 सेकंद इतका कमी झालाय. हे होण्याचं कारण म्हणजे आपण जे स्क्रोलिंग करतो, मग ते युट्यूबवर असो, ते तुमच्या ह्याच्यावर असो, इंस्टाग्रामवर असो, किंवा फेसबुकवर असो, यात सगळा जो घोळ झालाय ना, तो झालाय ह्या सोशल मीडियामुळे. म्हणजे पहिले तर मी थँक्स म्हणते सोशल मीडियाला की सोशल मीडिया इज नॉट अट ऑल कल्प्रिट. हा, त्याचं अजिबात आपण त्याला दोषारोपण नाही तर आता तुम्ही आणि मी बोलूच शकलो नसतो. त्यामुळे आपण त्याला दोष द्यायचा नाहीये. देवाने जी आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला सांगितलं की बाबा कर, वापर कर त्याचा, त्याचा आपण समन्वय साधत नाहीये, वेळेचा आपल्याला भान राहिलं नाहीये. त्यामुळे समाजात होणारा जो दुष्परिणाम आहे या सगळ्याचा, की असंवेदनशीलता वाढली आहे. ती अशी की पेपर तर खरं उघडूच नाही, माझं तर डेअरिंगच होत नाही. ते पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानात फक्त आनंदाचे डोही असं जे एक सदर येतं मध्ये, किंवा एक दोन, तेवढं मला वाचायला आवडतं. कारण आपण बघतो की मीडिया सुद्धा काय करतोय, तर निगेटिव्हिटीला जास्तीत जास्त पसरवतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये इतकं हॅमरिंग, आणि सध्या तर सगळे टरकलेत. मुद्दा फार नाजूक आहे, पण मी म्हणते की आपण स्वतः काय करत आहोत. तुम्ही फॉरवर्ड्स करता, बरोबर, एका ग्रुपमधून मिळालं की दुसऱ्या ग्रुपमध्ये टाक, दुसऱ्या ग्रुपमधून मिळालं की तिसरीकडे टाक. ही भीती आपण अनाहूतपणे पसरवत आहोत, बरोबर. एखादा निगेटिव्ह विषय जेव्हा येतो, मी म्हणते की त्याआधी आपण काम नको करायला की मी ऍज अ
म्हणजे सुसंस्कृतपणे मी काय करत आहे या समाजासाठी, देशासाठी. समाज देश सगळं जाऊ द्या, आम्ही जेव्हा सायकलिंग करत आता ऑगस्टमध्ये जुलैमध्ये ह्याला गेलो होतो गोंदवलेकर महाराजांच्या पहिले तर मंदिरात आम्ही गेलो सायकलवर, आणि नंतर पंढरपूर असा आमचा प्रवास होता. तिथे गेल्यावर कोण भेटलं म्हणजे इतकं छान नशीब आहे आणि एवढं छान सगळे जुळून आलं की तिथे होते आपले आफळे, चारुदत्त आफळे बोलत होते. मूर्ती लहान कीर्ती महान असं ते व्यक्तिमत्व आजपर्यंत ऐकलं होतं, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं काय सांगू. तो ते आनंद आनंद म्हणजे काय असतो ना, ते अशा विभूतींना बघून कळतं की खरंच आनंद मिळतो अशा व्यक्तींना पाहून. तर ते तिथे काय बोलले, जास्त वेळ तर बसता आलं नाही पण जेवढं ऐकलं तेवढं सांगते तुम्हाला, शेअर करते. तर ते म्हटले हे सोशल मीडियाबद्दल तर ते बोललेच बोलले. त्यानंतर ते म्हटले की कुठे राष्ट्र सुधारायला जातोयस, कुठे देश सुधारतोयस, महाराष्ट्राचं पण सोड, राज्याचं पण सोड, तुझ्या घरात बघ, कुटुंबात बघ. दिवाळीचा सण येतो, पाडवा येतो, तुझ्या भाच्याला तुझ्या म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या संस्कृतीबद्दल सांगत आहोत का, मुलांशी बोलत आहोत का. संवाद जो आजकाल कमी होत चाललाय आणि त्यामुळे जे नैराश्य येत आहे की काय सगळीकडे बाबा नुसतं बाहेर पडलं की ट्रॅफिक आहे, पुण्याची अशी अवस्था झालीये, जी झालीये ती म्हणजे दिसतच आहे आपल्याला. आणि त्याविषयी क्रिप करून आपण आता काय करणार आहे. IT सेक्टर आलं, सगळेजण जसं प्रगती होते तस तशी खरं अधोगती पण होत असते आपल्याला लक्षात येतं. पण एक साधं उदाहरण, हा मी ट्रॅफिक मध्ये चालले आणि कार मध्ये बसून हॉर्न करते, सिग्नल तिथे हे झालेला आहे, सुटलेला आहे पण गाडी हलत नाही. आता मला सांगा इथे पेशन्स ठेवायला नको का आपण. म्हणजे एक साधं उदाहरण आहे की आपण आपल्यावर किती काम करायला पाहिजे. हा आनंद बाहेर शोधण्यापेक्षा, म्हणजे हे तर एक सिंपल उदाहरण झालं की आपल्याला पेशन्स राहिला नाहीये, आपल्याला सगळीकडे फक्त निगेटिव्ह गोष्टी आणि हे दिसतंय. मग हा जो आनंद आनंद आपण म्हणतोय तो आहे तरी कशात. आजकाल मुलांना वेळ नाहीये, आजकाल सिनियर सिटीजन सुद्धा मस्त मोबाईलवर मग्न झाले. आता पूर्वी ते तरी बोलायचे, गप्पा मारायचे, आता कानात घालून तेही व्यस्त आहेत. मग मला सांगा खरंच हा आनंद हरपला नाहीये का. हो, आनंद तर खऱ्या अर्थाने हरपला आहे, पण तो मिळवण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्येच आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळे मिळून जेव्हा ह्याचा विचार करू की फक्त आणि फक्त अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकामा आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा मी माणूस म्हणून काय करू शकणार आहे. तर पहिले तर जे आहे ते ऍक्सेप्ट करावं, जी सिच्युएशन आहे तिला तर फेस करायचंच आहे आपल्याला. मग आनंद छोट्या छोट्या गोष्टीत कसं मानणार आहे. मी जर गृहिणी आहे तर स्वयंपाक मी 100% करणार आहे. इथे मला माझ्या बहिणीचं उदाहरण द्यायला आवडेल की आनंद आनंद ज्याला म्हणतो तो कसा छोट्या छोट्या गोष्टीत हे असतो. आम्ही सगळे जरी जमलो तरी तिची जेव्हा मेड येते आणि ते झटकल्याशिवाय तिला आनंद मिळत नाही की अरे बाजूला व्हा, सगळं करा. आणि मग तिची ती सुनंदा म्हणून त्या येतात आणि त्या जेव्हा साफसफाई करतात, आ हा हा, निर्मल आनंद. हा, असा जसं मला माझ्या म्हणजे मला ट्रेकिंग मध्ये मिळतो, सायकलिंग मध्ये मिळतो, असं प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आहे, सामावलेला आहे. फक्त आपण काय करायचंय, कोणालाही जज करायचं नाहीये. कोणाच्याही निंदा नालस्ती करायची नाहीये. योग मार्गात आल्यापासून एवढा अवेअरनेस आलाय की एखादी घटना आपल्या बरोबर घडते, बरं मग माझ्या बरोबर काही चुकीचं घडत नाही का. घडतं, माझ्याकडून चुका होतात. म्हणजे मध्ये असे काही इन्सिडेंट्स घडतात की जे आपण एक्सपेक्ट पण केलेले नसतात आणि कोणाला आपण हर्ट करतो, चुकून म्हणा काही गोष्टी घडून जातात आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं बरं का. म्हणजे सासूशी होणं किंवा फ्रेंड्स बरोबर होणं, फॅमिली मॅटर्स असतील, काहीही असेल, घडून जाते. पण तुम्हाला लेट गो करता येतं का. लेट गो करता येणं सोपं आहे का. तर त्यासाठी पुन्हा मनोमय कोशावर काम करावं लागतं. आणि ते म्हणजे मी आता असं काम केलंय की माझ्या बरोबर एखादी घटना घडली, आय एम सॉरी फॉर दॅट, मनामध्ये डोळे मिटा,
त्या व्यक्तीला आपल्याकडून जर काही हार्म झाला असेल, काही दुखावलं गेलं असेल, शाब्दिक, कायिक, वाचिक, मानसिक, तर माफी मागा. तुम्ही जर फोनवर बोलू शकले उत्तम, तेवढं धाडस नसेल तर त्या परमात्म्याला साक्षीला ठेवून आपण त्याला सॉरी म्हणायचं आहे. कुणी मला हर्ट केलंय हे तर फार इझी झालंय आजकालच्या समाजात, की कुणीही येतं आणि तुम्हाला बोलून जातंय, हर्ट करतंय आणि झालं. ती घटना, ती गोष्ट माझ्या मनात एवढी सल धरून आहे की आज सुद्धा 10 वर्षापूर्वी काय झालंय, कोण काय बोललंय हे मला इत्थंभूत माहितीये, कारण मी ती घटना, ते व्यक्ती माफ करू शकले नाही, सोडू शकले नाही. पण त्यामुळे परिणाम काय होतोय की तुम्ही तुमच्याच शरीरावर, तुम्ही तुमच्याच मनावर त्याचे परिणाम, वाईट परिणाम पाहाल की धरून ठेवलं ना की मग ते साचत जातं आणि त्याचं डबकं बनतं. हो, डबकं नाही बनायचंय. आज मला जर माझ्या सेशन नंतर म्हणजे या बोलण्यानंतर जर काही हवं आहे तर तुमच्या आनंदमय कोशाच्या डोहापर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. मध्ये मध्ये हे जे अडथळे आहेत, तर पहिला अडथळा काय आहे माहितीये? हे शरीर. आजकाल मी विचार करून खातेय का? आहार, विहार, विचार आणि आचार या 4 सूत्री आहेत बर का. आहार, विहार, विचार आणि आचार. आहाराचं घ्याल तर तुम्ही म्हणाल मी तर सगळं व्यवस्थित करते, पण तरी माझं मला वजन वाढतच आहे, कुठे मला जिम, कुठे काही करायला वेळ नाही. किंवा मी खूप काही करते, मी जिमला जाते, करते, मी रनिंग करते, पण तरी माझ्या वजनावर काही फरक पडत नाही. याच्यामध्ये 80% तुमच्या आहाराचा पार्ट प्ले होतो. कसा तो सांगते. हाऊ यू ईट, तुम्ही कसे खाताय, किती खाताय, त्याच्यानंतर काय खाताय. म्हणून सात्विक, राजसिक, तामसिक आहार हे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर सात्विक आहार असेल तर नो डाऊट तुम्हाला थोडस मदत होते, पचनाला मदत होते, विचारांमध्ये जैसा अन्न वैसा मन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर राजसिक असेल तर तुम्हाला काहीतरी क्रेविंग असते आणि ती गोष्ट मिळाल्याशिवाय तुम्हाला तो आनंद मिळत नाही. आजकाल सगळे जॉब करतात, त्यामुळे कधी एकदा फ्रायडे येतोय आणि कधी एकदा फ्रायडे नाईटला आम्ही बाहेर जातोय. म्हणजे आला ना आपला आनंद कशावर तरी अवलंबून आपण ठेवला. आणि मग काय लोची होते, ती पार्टी झाली, ती मैत्रीण भेटली, ती घटना घडली की परत मी आता पुढचं काय, पुढे कधी मी त्या मैत्रिणींना भेटते, किंवा कधी पुढचा शुक्रवार येतोय, शनिवार येतोय आणि मी क्लबला जाते, किंवा व्हॉट एव्हर. माझे आनंद मी कुठल्या तरी वस्तूवर, कुठल्या तरी लोकांसोबत हा डिपेंड ठेवलेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आजपासून, आपल्या सुखाची, आपल्या आनंदाची किल्ली आपल्याकडेच ठेवायची. म्हणून वामनराव पै नेहमी म्हणत असतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. किती सुंदर आहे हे आपल्याला कधी कळेल की मी मला जाणते का, माझा माझ्याशी संवाद आहे का, जेव्हा आरशासमोर जाऊन धाडस आहे का मला म्हणण्याचं की आरती आय लव्ह यू, मला तुझा हे आवडतो. आपण आपल्याशी बोलतच नाही. आपलं सुख हे नवरा बोलला तर, मुलं आजकाल बोलत नाही, कोणाला वेळच नाहीये. असं ह्या सगळ्या गोष्टीत आनंद डिपेंड ठेवल्यामुळे माझ्यातला तो आनंद कोश तिथेच तसंच दबून आहे. मी पुटं चढवले त्याच्यावर, आवरणावर आवरणं. आणि मी म्हणते कुठे आनंद आहे आजकाल, कशातच आनंद नाहीये. तर बॉस, आनंद आहे शोधला तर तो तुमच्याच अंतरंगामध्ये आहे. आणि आपण आता त्याची 1 मिनिट अशी एक ताई हे करूया आपण, सुमन, कारण कंटिन्यू मी बोलत गेले आणि तुम्ही गेले, खूप मोनोटोनस होणार आहे है ना. तर माझी इच्छा सांगते की तुम्ही व्हिडिओ ऑन करत नाही, पण जे कराल त्यांना माझं पहिलेच थँक्यू असेल आणि ब्लेस यू असेल. तर प्लीज व्हिडिओ ऑन करा. मला आता तुम्हाला एक टेक्निक सांगायची आहे. आपण म्हणतो ना आम्हाला वेळ मिळत नाही आणि दिवसभर आम्ही कशा ना कशात गुंततो. आपण एक वेळ कसा काढायचा हे आता एक प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ओके, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांनी मस्त रिलॅक्स, आता तुम्ही ज्या स्थितीत आहात त्याही पेक्षा रिलॅक्स बसायचं आहे. आता तिरके किंवा चेअरवर कसेही बसले असाल, मस्त ताट बसा. तुमच्या पाठीच्या कण्याची प्लीज काळजी घ्या, तोच तुमचा बॅकबोन आहे. डोळे मिटूया. चला,
हा, आत्ताही मनामध्ये हे विचार आहेत की आरती काय करवतीये आणि काय बोलणार आहे, आम्ही आनंदासाठी आलोय आणि ही आता काय करतेय. तर काही नाही, छानच वाटणार आहे तुम्हाला. हम्म. चला, पाठीचा कणा ताठ केला. कोणी टेकायचं नाही, टेकून नाही बसायचं. ज्यांची मेजर सर्जरी वगैरे झाली असेल त्यांनी टेका, बाकीच्यांनी पाठ पुढे करा, छान बसा. खुर्चीवर बसले असेल, पाय मोकळे करा, मांडीवर हात ठेवा, हात आकाशाकडे ओपन अवस्थेत ठेवा. हम्म. आता बाकीचे सगळे विचार, कोणी जर व्हिडिओ ऑफ ठेवून व्हॉट्सअप बघत असेल, इन्स्टाचे रील बघत असेल, प्लीज शट इट ऑफ. होऊ शकतं आपल्या एका गोष्टीत चित्त नसतं, तर आय रिक्वेस्ट यू टू सगळं बंद करा आणि डोळे मिटून छान बसा. बघा हा, मोठे दीर्घ श्वास घ्यायचे आता आपल्याला. छान मोठा श्वास घ्या, तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच हळुवारपणे श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वासाशी कनेक्ट होतोय हा आपण, त्या आनंदमय कोशाकडे घेऊन जायचा प्रयत्न आहे. चला, श्वास घ्या, मोठा पोटापर्यंत श्वास घ्या, श्वास सोडा. आता हळूहळू मनातले विचार कमी 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 होत चालले आणि अचानक मला माझ्या श्वासाची जाणीव, अवेअरनेस होत आहे की नाही. त्यामुळे मी ठरवणार, तुम्ही जे ठरवणार ते होणार आहे. आज श्वास सुद्धा तुमच्या मर्जीशिवाय चालणार नाहीये. सो मोठा दीर्घ श्वास घ्या आणि त्या उच्छ्वासाबरोबर, एक्झलेशन सोबत, तुमच्या मनातील भीती, मनातील विकार, विचार, जेवढा काही स्ट्रेस असेल, कुठल्या कुठल्या कोपऱ्या कोपऱ्यात असेल मनाच्या, तो हळुवारपणे सोडा. मोकळे व्हा, रिते व्हा. हे मंदिर आहे ना, मंदिरात जरा धूळ साचलीये, थोडे जाळे जळमटे झाले विचारांचे, विकारांचे, षड्रिपूंचे. कोणाबद्दलचा राग आहे, रुसवा आहे, जलसी आहे. ती आपण बाहेर काढूया, एक एक करत. त्या व्यक्तींना, त्या विचारांना मोकळं करा, सोडून द्या. खूप वर्षांपासून होल्ड करून ठेवलंय आपण, आज त्यांना रिलीज करूया. पुन्हा एकदा मोकळा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडताना हे जे खांद्यावर ओझ आहे ना, खांद्यावरचं ओझ, पाठीवरचा ताण, पोटामधले सगळी जी काही आहेत टॉक्झिन्स, ते आता आपण रिलीज करणार. बघा हा, मॅजिक आहे, मॅजिक चालू आहे आता तुमच्या सोबत. हळुवारपणे त्या सगळ्या निगेटिव्हिटीला बाहेर काढा, मंदिर स्वच्छ रित सुंदर करा. कसं काय या सगळ्या द्वंद्वातून बाहेर येऊन फक्त आत्मा आणि हे शरीर भिन्न आहे आणि मला त्या आनंद कोशाच्या सुंदर डोहामध्ये जायचंय, तिथपर्यंत पोहोचायचंय. म्हणून आपण पार केलंय शरीर, मन, बुद्धी. या हळूहळू हळू एखादी लेअर बाय लेअर कसं आपण आत जाण्याचा प्रयत्न करतो, असं आपल्या अंतरंगात आपण जाणार आहोत. फार सुंदर प्रवास आहे, नक्की अनुभवा. सोडून द्या, अजूनही काही काही चिटकून बसलंय कोणाविषयीचा, जे काही विचार आहेत, राग, रुसवा, फुगवा, जाऊ देत, माफ करा आज त्यांना. साक्षात देवी तुम्हाला सांगत आहे, माझ्या माध्यमातून सांगत आहे देवी, मोकळे हो बाळा, मोकळे हो, सगळं काढून टाक, रिते व्हा. आता कसं मंदिर स्वच्छ, सुंदर, सुरेख दिसत आहे.
जे कृष्णाने छान. अर्जुनाला सांगितलंय तेच आता आपण करायचं आहे, तर म्हणजे मनाला लगाम द्यायचा आहे. मनात जे काही विचार येत आहेत त्याच्यावर अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन तू गुह्यते असं सांगून कृष्ण सांगतोय की सहज शक्य आहे रे अर्जुना. त्या मनाला आवडणं कठीण आहे, तेवढंच सोपं करून मी तुला सांगतो की सततचे प्रयत्न, सततचा अभ्यास आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे कुठलेही घरदार सोडून अरण्यात जायचं नाहीये, तर वैराग्य म्हणजे आपल्याला छळणारे विचार, आपल्याला छळणारे गोष्टी दूर सारायचे आहेत, डिटॅच व्हायचे त्याच्यापासून. अवघड असलं तरी अशक्य नाहीये, करून पहा. चेहऱ्यावर स्मित हास्य येऊ देत. अवघड वाटेल ही गोष्ट, कधी पूर्वी केली नसेल, म्हणून जे लोक साधना करतात त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप एक स्मित हास्य येईल. त्यांचं कनेक्शन इमिजिएट वरच्या परमात्म्याशी जाणवेल त्यांना. आपण जे हात ओपन केलेत आकाशाकडे, सिलिंगकडे, तिथून एक प्रकारची एनर्जी आणि सहस्त्रार चक्र टाळूच्या भागातून आज पहिलाच दिवस आहे, देवी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तिथून तुम्हाला ती एनर्जी जाणवणार आहे आणि समोर काय पाहताय तर तुमचं आद्य दैवत, तुम्ही ज्या देवीला नेहमी भजता पूजता, ती साक्षात देवी आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय वर्णावं तिचं रूप, काय सांगावं तिच्याबद्दल. साक्षात देवी आता तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला हा विश्वास द्यायला की घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत. या मनुष्य देहाला सार्थकी लावण्यासाठी तुला जी काही मदत लागेल ती मी आज देईल, हा विश्वास आपली देवी देते. काय रूप दिसतंय, काय सजलीये, काय शृंगार आहे. नतमस्तक होत आहोत आपण तिच्या समोर. अंतरंगातच घळाघळा पाणी वाहतंय माझ्या देवीला पाहून. पुन्हा एकदा एक हुंदका, एक श्वास. देवीचं तेज इतकं सुंदर आहे की आता फक्त ती आणि मी, बाकी काही नाही. तिच्या हातातून जी किरण बाहेर पडत आहे तोच आशीर्वाद आहे, तो विश्वास आहे, ती शक्ती आहे जी देवी तुम्हाला आता देत आहे. तू सगळं करू शकतेस, फक्त स्वतःशी संवाद ठेव, स्वतःला जाण. मी कायम तुझ्या अंतरंगात आहे, कायम त्या आनंद कोशामध्ये आहे मी. कुठलीही भीती बाळगू नको, आत्मविश्वासाने जग. माझ्यावर विश्वास ठेव, सगळं नीट होणार. एक हलकेपणा आपल्याला आता जाणवतं. देवीच्या पूर्ण रूपातून काही व्हायब्रेशन्स आपल्या अंतरंगामध्ये एकरूप होताना पहा. आपण जे करत आहोत ती धारणा आहे, आता देवीचं रूप दिसत आहे, धारणेमध्ये देवीचं रूप दिसत आहे. आता मी तिथे सुद्धा माझे अंतरचक्षु बंद केले आहेत आणि आता मला ध्यान लागलंय माझ्या देवीचं, त्या शक्तीचं. आता ती एकरूपता मला जाणवत आहे. मी आणि देव आता वेगळी नाही. आणि हीच आहे ती साधना, ती परिपूर्णता, तो आनंदमय कोश. सत चित आनंद, सत चित आनंद.
हेच सत्य, हेच चित्त, आणि हाच तो आनंद ज्याला मी बाहेर शोधत होते, तो आज मला गवसला. तो अंतरंगातच होता, कायम आहे, कायम राहणार. ती शक्ती, ती बुद्धी देवी माता आपल्याला आता प्रदान करत आहे. सगळी पुट, सगळी आवरणं निघून गेलेली आहेत. तो आत्मविश्वास मला मिळत आहे. मी आता माझा वेळ वाया घालवणार नाही. कुठल्याही नको असलेल्या विषयांमध्ये, नको असलेल्या लोकांमध्ये मी आता माझी एनर्जी नाही घालवणार. माझं ध्येय मला दिसत आहे, माझं गोल मला दिसत आहे, माझी देवी माझ्या सोबत आहे. ही शक्ती अनुभवा. मोठा दीर्घ श्वास, तोंडाने श्वास सोडा. सावकाश आपली हनुवटी आपल्या छातीशी लावर. त्या देवीला आपण वंदन करू. तिला आज आपण एक प्रॉमिस करणार आहोत, एक आत्मविश्वास आपणही देणार आहोत की तुला पाहिजे तशी मी छान राहील. मला जे 84 लक्ष योनीतून मिळालेलं आयुष्य आहे नाही, त्याचं सार्थक करेल. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आणि देशासाठी मी प्रयत्न करणार. आणि दोन्ही हात सावकाश एकमेकांना घर्षण करत आपल्या डोळ्यांना जागा. ते स्वरूप, ते रूप पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहे. आज्ञाचक्र आपलं ऍक्टिव्हेट होत आहे आणि एकरूपतेचा अनुभव आपण घेत आहोत. सावकाश. नऊ 54 झालेले आहेत. आज आपल्याला पहिल्याच दिवशी ती आराध्य दैवत दिसली आहे, तिचा आशीर्वाद मिळालेला आहे. या एका छोट्या, आपण सगळेच गाण्याचे आणि मूवीजचे खूप फॅन असतो. सगळे जे पूर्वीचे, मला आनंदच मूवी मधला डायलॉग आठवतोय राजेश खन्नाचा, की त्याला जेव्हा सीमादेव घेऊन जाते आणि म्हणते की बाबाजी मेरे भैया को एक बीमारी हुई है, उसको ठीक कर दो ना. आणि बाबाजी फक्त गोड स्माइल देतात आणि पाठीवर काहीतरी लिहितात. तर ते वाक्य आहे, निश्चित तुझा माईक चालू आहे बाळा, प्लीज माईक ऑफ कर, म्यूट कर. तर त्या पाठीवर लिहिलेलं असतं की जो मिट रहा है वो शरीर है. ती सुंदर आहे ना. जो मिट रहा है वो शरीर है, म्हणजेच त्यांना म्हणायचंय की तो आत्मा अमर आहे है ना. आणि मग हाच तर तो आनंद कोश आहे. आणि मग तो हसून म्हणतो राजेश खन्ना की अरे मैं इतनी छोटी चीज क्यों मांगू. मग तो म्हणतो की मुझे मुझे बहुत अच्छा ये आशीर्वाद दो कि मैं जितना भी बोलूं मैं बोलता रहूं, और मैं जितना भी बोलूं अच्छा बोलूं, किसी का भी गलती से भी किसी का मन नहीं दुखाऊ. ऐसा हो सकता है ना बाबा. आणि असं म्हणून फार सुंदर. अण्णांचा प्रत्येक डायलॉग इतका सुंदर आहे ना. जसं की जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. एक आयुष्य मिळालंय सुंदर, हो. ते कुठल्याही एज मध्ये असाल, आता तुम्ही मॅक्झिमम जरी सिनियर सिटीजन्स इथे असले तरी असं समजू नका की हा माझा शेवटचा टप्पा आहे. आताही म्हणजे आमच्या सोसायटीत इतके सुंदर एक ग्रुप आहे, आणि मोहिते काकू, माझी आई हास्य क्लबला जातात. तुम्ही लोक खरंच आमच्यासाठी आदर्श आहात, सगळे सिनियर सिटीजन्स. हा, 60ला लागलो म्हणजे आपला उतरता काळ नाही, उलट बहारदार काळ आहे की मी आजपर्यंत इतकं केलंय, आता मला आनंदी राहायचंय.
सुना मुलं ह्याच्यातून पाशातून मोकळे व्हा, काही विचार करू नका. हा. आणि आपण ज्या 30शीतल्या आहेत 40शीतल्या आहेत त्यांनी तर आत्ताच म्हणजे मी आणि मनीषा जेव्हा आम्ही बहिणी अर्चना वगैरे आम्ही सगळे बोलत असतो तेव्हा म्हणतो की बाबा आम्ही इतके प्रॅक्टिकल झालोय की आत्ताच मुलं हा विषय आम्ही सोडलाय. आता तर फॉरेनला जातात नंतर तिथे सेटल होतात तर सांगा हो कुणाच्या जीवावर आपण असं म्हणणार की आहे आहे. त्या आहे पेक्षा सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यायचे, सगळ्यांचं चांगलं चिंतायचं आणि दिलंय ना देवाने मला सुदृढ शरीर, तर मग ते का नाही मी माझ्या समाजासाठी म्हणजे जाता जाता सांगते सूर्यनमस्कार एक ग्रुप तयार केला आणि त्याच्यात आम्ही एवढीच रिक्वेस्ट करतो, नो गुड मॉर्निंग नो गुड नाईट, सूर्यनमस्कार करा. समर्थ रामदास स्वामी आत्ताच भेटून आलो, शिवथर घळी आम्ही गेलो होतो आणि तिथल्या व्हायब्रेशन गेला नसाल तर प्लीज 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 जा. मनीषाच्या बर्थडे विशमुळे आम्ही तिथे गेलो आणि काय सांगू तुम्हाला, तिथली ती घळ पाहिली, तिथे जिथे दासबोध समर्थांनी लिहिलाय ते आम्ही दर्शन घेतलं आणि 205 श्लोक मनावर लिहावे लागले समर्थांना. फक्त मनाचे श्लोकाचं तुम्ही रोज पठण करा. गीता आहे, भगवद्गीता आहे, इतके सुंदर ग्रंथ आहेत. मराठी म्हणून असल्याचा अभिमान बाळगा. मराठी असतील इथे तर प्रत्येकाचे ग्रंथ असतात, प्रत्येकाची एक हे असते. पण तुम्ही जर महाराष्ट्रात आहात, तुम्ही जर पुण्यात आहात, त्यातल्या त्यात कोथरूड मध्ये आहात तर दुःखी होण्याचा तुम्हाला काहीच अधिकारच नाही, कोणालाच नाहीये. मुंबई पुणे कुठेही जगातून आता शिल्पा मला दिसली US हून ती जॉईन झालीये. तर तिची एक इच्छा होती, फेसबुकवर तिने माझी पोस्ट पाहिली की आम्ही हिमालयात चाललोय. या पोरीने खास बुकिंग केलं अमेरिकेतून, ते फक्त हिमालय ट्रेक करण्यासाठी आमच्या ग्रुप बरोबर आले. तर इच्छा तिथे मार्ग, एवढंच लक्षात ठेवा. आणि राज्ञी संस्थेने मला इतकं छान, इतका आवडता, माझ्या हृदयाजवळचा हा विषय आहे आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. तर हे तरंग कायम फील करा, बाकीचं सगळं सोडून द्या, लेट गो करा. 2-3 ज्या टेक्निक सांगितल्या त्या फॉलो करा, माफ करा आणि स्वतःलाही आणि दुसऱ्याला. पहिले तर स्वतःला करा. लोकांचा स्वतःचा घडा इथे असा भरलेला आहे ना, मग तुम्ही कुठून देणार आहे दुसऱ्याला प्रेम, दुसऱ्याला आदर? आधी स्वतःला द्या आणि मग दुसऱ्यांना द्या. तर मी पुन्हा एकदा मोहिनी आणि राज्ञी संस्थेचे सुमनचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आरतीताई, अतिशय अप्रतिम बोललात आणि काय छान वाटतं. तुम्हाला असं वाटतं ऐकतच राहावं. जर इथे टाइम लिमिट नसतं तर आपण रात्रभर सुद्धा बसलो असतो तरी मला आवडलं असतं. आणि आज प्रथम माळ आहे, पहिली माळ, तर शैलपुत्री ह्या पार्वतीच्या रूपाचं आपण पूजन करतो. तर तिच्या असं म्हणतात तिच्या एका हातात त्रिशूळ आहे आणि एका हातात कमळ आहे. तर तुम्ही असं फिटनेसचं त्रिशूळ घेतलंय, तुमच्या साडीवरही त्रिशूळ आहे आणि असं आनंदाचा समाजामध्ये आनंद पसरवायचा वसा असं कमळ तुम्ही हातात घेतलंय. मला लिटरली असं वाटत होतं. अरे वा 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 वा, खूप छान, खूप मस्त. आनंददायी व्यक्तिमत्व आणि अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राज्ञी फाउंडेशन तर्फे मी तुमचे खूप आभार मानते आणि ह्या माहितीचा सर्वांना, सर्व भगिनींना, सर्व बांधवांना उपयोग होईल असं असं मी इच्छा अशी प्रदर्शित करते. धन्यवाद आरती. उद्या 9 वाजता 12 अक्षर एक औषधी उपचार यावर लेक्चर आहे. तर सर्वांनी असंच आजच्या सारखंच भरघोस प्रतिसाद द्यावा आणि मिळालेल्या माहितीचा उपयोग करून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. मोहिनी ताई. डॉट 10ला संपला आपला. येस. आणि एवढ्या खूप वेळेत छान. सुद्धा मेडिटेशन अतिशय सुंदर झालं, खूप मस्त होतं. देवीचे आशीर्वाद सगळ्यांना लाभो आणि देवीची शक्ती मिळो आणि सगळ्यांनी चिंतामुक्त हो. बस एवढंच एक सांगणं आहे. आपल्या आनंदमय कोशापर्यंत पोहोचण्यासाठी मदत हवी असेल तर आहे, माझा नंबर शेअर करा. कधी कोणाला वाटलं तर कॉल करू शकता. मोहिनी कोणाला ताईंनी काही ऑलरेडी विचारायचं नंबर असेल शेअर तर केला. विचारू शकता ताईंना. हा. कोणाला येस. बोलायचं असेल तर हँड रेज करा. हा, बोलू शकतो आपण. बोला बोला, बिंदास बोला, म्यूट ऑफ करा. आता तरी चेहरे दाखवा, संपलाय सेशन. 72 लोक आहेत. वाव, नाईस. मोहिनी दिघे लपली आहे. आमच्याकडे एक गंमत सांगते. ताईंना ताई
नाही ताई लपली नाहीये, व्हिडिओ ऑन आहे पण दिसतच नाहीये. एक गंमत सांगता जाता जाता, आमच्या मांडलिक गुरुजी आणि मांडलिक ताई, पौर्णिमा ताई सगळ्यांना माहिती असेल, योग विद्यार्थी आमचे सर्व बरं का. आमच्या क्लासला आले की त्या पतंजली सूत्र शिकवतात, पहिले 5 मिनिटं त्या खिडक्या उघड्या, मी बोलणारच नाही, तुम्ही तर खिडक्या म्हणजे हे आपले विंडो. त्यांचं म्हणणं आहे मराठी भाषा बोला, मराठी भाषेतच संवाद साधा, म्हणजे जास्तीत जास्त प्रचार प्रसार मराठीत व्हावा, म्हणून त्या एकही इंग्रजी शब्द बोलत नाही. बाप रे, आम्ही ठरवलं ते आता गीता वगैरे सगळे एमएचे असतील, हसत असतील खरंच, म्हणून ते आता ज्यांच्या बंद आहेत खिडक्या उघडा, काठी उघडा मनाची. एक फोटो पण काढूयात, खरोखर सगळ्यांनी उघडं, म्हणजे ताई बरोबर आपण हसत हसत फोटो काढूया. येस. ताई तुम्ही उभ्या राहिलात आणि तुमची साडीचा पदर पुन्हा दाखवलात तर अरे फोटोत बापरे. येईल. ओके. सुमन तूच फोटो काढ, कारण माझ्या ह्याच्यातून होतच नाही आता बर फोटो, काहीच ऑप्शन. मला कधी काढ, एक सेकंड. त्रिशूळ. एकच मिनिट हा. आला का? नाही, एक सेकंड ताई, एकच मिनिट अजून. हा, सर्वांचे हसरे चेहरे येत आहेत. एकच मिनिट अजून. हा, 3 फोटोज घेतीये मी. एक सेकंड. आय होप सगळे आलेत. एकदा बघू का? एकच मिनिट मला एक बघते. हो हो. तोपर्यंत कोणाला काही शंका असतील, काही विचारायचंय, कसं मॅनेज होतं सायकलिंग, ट्रेकिंग, योग आणि सोशल काम, सगळं शक्य आहे. मी करू शकते तर तुम्ही करू शकता. हँड रेज केलेला आहे कोणी? मनीषा सर्वांचे तुला आहेत. बोलायचंय का? हा, येस. सुमन, हा बोल 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 म्हणू. हाय सगळ्यांना, हॅलो. आणि खूप ज्यांनी ज्यांनी आता आरतीला ऐकलं, ती जस्ट एक झलक होती. आय वुड रिक्वेस्ट की ज्यांना खरंच आनंद पाहायचा आहे त्यांनी प्रत्यक्ष तिला भेटायला हवं आणि स्पेंड सम टाइम विथ हर अँड यू विल गो बॅक विथ अ स्माइल ऑन युअर फेस, ही गॅरंटी. त्यामुळे आय फील रिअली ब्लेस्ड टू हॅव यू ॲज अ फ्रेंड. आणि त्यामुळे असाच आनंद पसरवत राहा, हीच देवीच्या चरणी तुला पण आशीर्वाद, सो दॅट, कारण तुला जे मिळतं ते तू सगळ्यांना वाटत असतेस. तो हा आनंद तुझ्याकडे आला तर तो सगळ्यांना वाटत राहशीलच. त्यामुळे अशाच शुभेच्छा तुला खूप साऱ्या. थँक्यू. तुमचा फोन नंबर सांगा ना प्लीज. ओके. गादीवर 87 मोहिनीताईंनी शेअर केलाय, पण तरी सांगा ताई पुन्हा. 87 88 74 6862. आय एम सरप्राईज की अजूनही 65 लोक आहेत इथे. कोणाला बोलायचं असेल तर प्लीज मोकळेपणाने बोला. आरती, शिल्पा. हीच ती माझी अमेरिकेची मी मैत्रीण. ऐकलं तुझं सगळं. सो स्वीट. मस्त. थँक्यू. आता हा येस. पण योगायोग झाला की मला माहिती नव्हतं तुझे सेशन्स आहेत, पण मी फेसबुक वरती गेले आणि मी ते बघितलं आणि मी इमिजिएटली कनेक्ट झाले आणि तुझं छान सेशन मला बघायला मिळालं. थँक्यू. हीच आहे ती हिमालयात एका फेसबुकच्या पोस्ट वरून आलेली, मी मगाशी बोलले ना, हीच ती शिल्पा. आणि आम्ही भेटलो शिल्पा 2005, राईट? येस. 2005 ला आम्ही पहिले तर ओहायलो होतो, त्यानंतर खूप वर्षांचा गॅप गेला आणि आता हो. 2023 साली मागच्या वर्षी मे मध्ये.
आणि एवढी अमेरिकेत फिरणारी पण हिमालय बघून रडली. तर माझी रिक्वेस्ट आहे, कसं कसं वाटलं तुला आपला हिमालय? सांग, इतके वर्ष झाली तू नाही नाही, अमेरिकेत. खूपच छान आहे. आय एम वेटिंग. आता तुला सांगितलंच आहे ना मी, आपल्याला एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा एकत्र. तर मी वाट बघते येस. आता. तुझं एमए लवकर संपव, तुझं व्हॉट एव्हर एज्युकेशन लवकर संपव आणि आपण जाऊया एकत्र. येस, पक्का. आरती खूप ताई, छान. तुला काही मेसेजेस आलेले वाचून दाखवते. जर कोणाला प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर मी मेसेजेस वाचून दाखवते. कोणी बोलतंय का अच्छा, काही? नाही बोल. हा. अर्पिताने लिहिलंय, आरतीताई खूप खूप शुभेच्छा. खूप छान सांगितले सर्वच. खूप पॉझिटिव्हिटी देणारं. मनपूर्वक धन्यवाद. ओके, थँक्यू. मंगला जोशी ताईंनी लिहिलंय, खूप छान. नीता ताईंनी लिहिलंय, खूप सुंदर माहिती दिली. शिबानी ताईंनी लिहिलंय, एक्सलंट. संदेश कोळी सरांनी छान अशी स्माइली पाठवली आहे. माया पाटील ताई खूप सुंदर म्हणतायत. अशा अनेक आहेत. नंतर मंजिरी ताई, थँक्स आरती, छान बोललीस ग. आर्या ताई म्हणतायत एक्सलंट. ख्याती ताईंना नंबर हवाय तर पुन्हा एकदा मी ग्रुपवर पण शेअर करायला, मोहिनी ताई शेअर करेल. दीपाली माळवी ताई म्हणतायत, खूप छान सेशन झालं आरती. थँक्यू सर्वांना थँक्यू सेशन खूप थँक्यू. आवडलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फक्त विसरू नका त्यात आनंदापर्यंत पोहोचायला. आणि जे पोहोचले त्यांनी सोबत आपण अजून छान काम करूया. येस. आणि आता प्रत्यक्ष भेटू ग, भुसारी कॉलनीतच राहतोय आपण. एक आता स्पेशल मीट घेऊया. फेस टू नक्की फेस. भेटूया ताई. तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू. मोहिनी ताई, झालंय का बोलून, का तुला काही बोलायचंय? हो हो, राजनीचे पण सर्वजण सभासद व्हावा अशी इच्छा व्यक्त करते. की राजनी एक छोट्या छोट्या सामाजिक कामामध्ये पुढे चाललेली आहे. त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, त्यासाठी सर्वांना विनंती. येस येस थँक्यू. येस. राजनीने आरतीताई आता थँक्यू. राजनीने आत्ताच आरती ताई, आपल्या शंकर महाराज वृद्धाश्रमाला सुद्धा छान भेट दिली. आपला एक सोशल ग्रुप आहे, ऑसम पॉझिटिव्ह सोल्स. तर त्यातून 24 तासाच्या आत, सुमन तुला सांगायला आवडेल मला, 24 तासाच्या आत हो. 23,000 रुपये जमा झालेत. अरे हे वा कसे जमा झाले, काय, विश्वासावर सगळं चालतं आपलं. तर ऑसम वा. पॉझिटिव्ह सोर्स मधून 23,000 आणि राजनी संस्थेकडून 15,000 रुपये अशी सुंदर म्हणजे इतकं छान पितृपक्षाचं पण हे झालंय. हो, आणि हे आशीर्वाद नक्की सगळ्यांना मिळाले. तर राजनीचे नक्की. पुन्हा एकदा धन्यवाद. तर आज जॉईन झालेल्या सर्व ताईंचे, सर्व दादांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. आणि उद्या पुन्हा असंच 12 अक्षर ऐकण्यासाठी तुम्ही जॉईन व्हा. आणि आरती ताई, तुला पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभरात्री. थँक्यू. बाय. चल, सगळ्यांचे धन्यवाद. उद्यासाठी खरोखर सर्वांनी जॉईन व्हा, कारण 12 एक उपचार पद्धती ह्याच्यामध्ये इतका स्वस्तामधली ती औषधं आहेत. आणि ती औषधं जर आपल्याला माहिती असतील तर आपण आपले छोटे छोटे आजार ताबडतोब बरे करू शकतो. घरात लहान मुलांसाठी, वृद्धांसाठीही ती रेमेडी अतिशय सुंदर आहे. मी स्वतः ती शिकली आहे आणि घेत आहे, त्यामुळे त्याचा प्रचार करण्याची इच्छा आहे. नक्की सर्वांनी जॉईन करा. थँक्यू. येस, नक्की जॉईन करू. थँक्यू. थँक्यू. बाय. शुभरात्री. सगळ्यांना हरिओम हरिओम. हरिओम. थँक्यू ताई. थँक्यू. ताई, हे युट्यूबला अपलोड करणार आहात का? हो हो, हो. मोहिनी ताई करणार आहे. म्हणजे म्हणजे आपल्याला ज्यांना कधी छान सुद्धा संख्या होता आलं संख्या नाही छान त्यांना आहे. पाठवू शकतो. सॉरी. ज्यांना सुरुवातीला जॉईन होता आलं नाही त्यांना पाठवू शकतो. युट्यूबला हा, अपलोड नक्कीच. करणार आहात ना? हो हो, तोच उद्देश आहे की ओके. हेच आपण पुन्हा ऐकायचं असलं, मधलं काही मिस झालं असलं तर ते ऐकू शकतो, एकदा परत रिवाइज करू शकतो किंवा इतरांना पाठवू शकतो. थँक्यू. नक्कीच मोहिनीताई अपलोड करेल. ओके. येस. युट्यूबचं नाव काय पण? ते ग्रुपवर शेअर होईल ताई सगळं. राजनी सोशल फाउंडेशन. रागनी.